स्वतःला बाळूमामा अवतार समजणारा भोंदू मनोहर बाबा भोसलेला काही दिवसांपूर्वी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या होत्या. पोलीस तपासात आता त्याचे नवनवीन प्रताप समोर येऊ लागलेत. अशातच सोलापूरमधून आणखी एका भोंदू बाबाचा पोलिसांनी बाजार उठवलाय. 22 वर्षीय नाना महाराज उर्फ पांडुरंग बापूराव विरकर असं त्या स्वयंघोषित गुरुमाऊलीचं नाव आहे. पंढरपुरातील एका व्यक्तीनं टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर नाना विरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास विरकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी भल्या पहाटे आढेगाव येथील आश्रमावर टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकला आणि साखर झोपेत असतानाच पोलिसांनी दोन्ही भावांना उचललं. दरम्यान बोंधू नाना विरकर यानं लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात उडून मोठी आर्थिक फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. मोठमोठे राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा आता परिसरातून ऐकायला मिळत आहेत. पण पंढरपुरातील एका व्यक्तीच्या तक्रारीनं या भोंदूचा पर्दाफाश झालाय. त्या पीडित व्यक्तीनं असा दावा केलाय की पैशांचा पाऊस पाडतो असं म्हणत या भोंदूनं त्याला एक कासव तब्बल 3 लाख रुपयांना विकला. पण ती सगळी तक्रार काय आहे? नाना विरकर त्याच्याकडे आलेल्या भक्तांना कसा लुटायचा? त्याची पद्धत नेमकी कशी होती? त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देतनका. मंडळी, माढा तालुक्यातील आढेगाव इथं अवघ्या 22 वर्षाच्या नाना विरकर या भोंदूचा आश्रम आहे. त्याच्या भोंदूगिरीचा बाजार इथूनच चालायचा. पण 2 दिवसांपूर्वी पंढरपुरातील निलेश भुईटे आणि यशवंत जाधव या दोघांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी नाना विरकरच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. निलेश भुईटे यांनी जी तक्रार दाखल केली त्यात नाना विरकरचा भाऊ विकास विरकर याचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. आपली फसवणूक कशी झाली या संदर्भात भुईटे त्यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटलंय की मी मोबाईलमध्ये फेसबुक पाहत असताना मला फेसबुकवर नाना विरकर उर्फ गुरुमाऊली यांचे आढेगाव आश्रमातील लोकांचे काही व्हिडिओ दिसून आले. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2024 या दिवशी मी सुद्धा आढेगाव येथे गुरुमाऊली यांच्या दरबारात गेलो. त्या ठिकाणी 2 खोल्या होत्या. एका खोलीत गुरुमाऊली हा लोकांना संबोधित करत होता. आपण एक चमत्कारिक पुरुष असून शारीरिक आणि मानसिक आजार असल्याचं तो दैवी शक्तीनं बरा करतो. तसंच इतरही सगळ्या अडचणी सोडवतो असं तो स्वतः लोकांना सांगत होता. तो आलेल्या भक्तांचे भविष्य पाहून त्यांना अडचणीवर उपाय देखील सांगत होता. त्यानंतर थोड्या वेळानं माझा नंबर आल्यानं मी त्यांच्या खोलीमध्ये गेलो. तेव्हा माझं भविष्य पाहण्यासाठी त्यांनी माझं नाव व पत्ता विचारून घेतला आणि नंतर त्यांनी स्वतःचं, माझ्या पतीचं व मुलांचंही नाव सांगितलं. माझा पॅन कार्ड व आधार कार्ड नंबरही त्यांनी मला सांगितला. त्यामुळे माझा त्यांच्यावर लगेच विश्वास बसला. त्यांनी मला माझी अडचण विचारली असता मी आर्थिक अडचणीत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यावेळी त्यांनी मला तुम्हाला करणी बाधा व गंभीर पितृदोष आहे असं सांगितलं. त्यावर उपाय सांगताना ते म्हणाले की तुम्हाला एक जिवंत कासव आणि एक सिमेंटचा कासव घ्यावा लागेल. त्याद्वारे पैशांचा पाऊस पाडता येईल. नंतर तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होतील. पण कासवाचा आणि सगळ्या विधीचा खर्च एकूण 5 लाख रुपये होईल असं नाना माऊली यांनी सांगितल्याचं भुईटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय. पुढे ते असंही म्हणालेत की नाना विरकर यांच्यावर विश्वास बसल्याने त्यांचा फोन पेवर आधी 20,000 रुपये पेमेंट केलं. त्यानंतर आणखी काही रक्कम फोन पे केली. याशिवाय 50,000 रुपये रोख नाना विरकर यांच्या हातात तर दुसरे 50,000 रुपये त्यांचा भाऊ विकास विरकरच्या हातात दिले. त्यावर त्यांनी मला एक जिवंत कासव आणि एक सिमेंटचं कासव दिलं. त्यासोबत एक डुकराचा दात देऊन तो जवळ ठेव, यामुळे तुझ्यावर कोणतीही करणी बाधा होणार नाही. तसेच काही जडीबुटी वनस्पती देऊन त्याही जवळ ठेव, तुझा अपघात होणार नाही असं सांगितलं. पुढे पैशांचा पाऊस पडतो असं म्हणून काही वस्तूही दिल्या. त्यानंतर नवशिव सह्याद्री ॲग्रो फार्म लिमिटेड या कंपनीचा भागीदार करतो असं म्हणत त्यांनी मला काही बनावट कागदपत्र दिले. तुम्ही माझ्या नेहमी संपर्कात राहा, तुमच्या सगळ्या अडचणी मी दूर करतो, तुम्ही माझ्याकडे येत जा असं नाना विरकर फिर्यादी भुईटे यांना म्हणायचा. दरम्यान फिर्यादीनं पैसे देऊन पूर्ण विधी केल्या. पण पैशांचा पाऊस काही पडलाच नाही. त्यांचा व्यवसाय देखील वाढला नाही. दुसरीकडे कर्जाचा डोंगर मात्र वाढत गेला. या सगळ्यात जवळपास 5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा आता फिर्यादीने केलाय. याशिवाय काहीच फरक पडत नसल्याने फिर्यादी जेव्हा भोंदू नाना विरकरकडे त्याचे पैसे मागायचा तेव्हा तो भोंदू धमक्या द्यायचा. मी कुणाला घाबरत नाही. IPS तेजस्वी सातपुते माझ्या भक्त आहेत. तसंच अनेक आमदार, खासदार माझ्या ओळखीचे आहेत. माझं कुणीच काही वाकडं करू शकत नाही असं म्हणत तो धमकवायचा. तर मंडळी,
थोडक्यात काय तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकारणाच्या नावाचा वापर करून हा भोंदू बाबा आपले काळे धंदे बिनधास्त चालवायचा. पण सोलापूर पोलिसांनी जिल्ह्यातील भोंदू बाबांच्या विरोधात मोहीम चालू केल्यानं निलेश भुईटे यांनी देखील आपली फिर्याद दाखल केली आणि त्यानंतर भोंदू नाना विरकरचाही बाजार पोलिसांनी उठवला. 8 मेच्या सकाळी टेंभुर्णी पोलिसांनी आढेगाव येथील विरकरच्या आश्रमावर छापा टाकला आणि साखर झोपेत असतानाच दोन्ही भावांना अटक केली. त्यांच्या विरोधात पोलिसांनी आता आर्थिक फसवणुकीसह महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान अटकेची कारवाई होत असताना आश्रम परिसरातील विरकरच्या भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. अनेक भक्त आश्रमाबाहेर जमा झाले होते, पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत दोन्ही भावांना आपल्या सोबत नेलं. या प्रकरणाच्या बाबतीत सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं की आरोपींच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोघांनाही त्यांच्या आश्रमातून ताब्यात घेण्यात आलं. त्यांना माढा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं, तेव्हा न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची कसून चौकशी सध्या सुरू आहे. पण सोलापूर जिल्ह्यात असे भोंदूगिरीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे पैशांचा पाऊस किंवा गुप्तधनाचं आमिष दाखवून कोणी फसवणूक करत असेल तर नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधावा. तसंच आरोपी नाना विरकरनं आणखी कुणाकुणाची फसवणूक केली असल्यास त्या लोकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असं आवाहन SP अतुल कुलकर्णी यांनी केलंय. तर वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आपल्या भोंदूगिरीचं अफाट जाळं निर्माण केल्यानं नाना विरकरची आता मोठी चर्चा राज्यात रंगली आहे. बाकी या विषयावर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा.